अमरावतीच्या परतवाडामधील तरुणीचं लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडिओ व्हायरल केलेल्या प्रकरणामध्ये आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे। आरोपी अयान अहमदला एक कथित गुरु टिप्स देत होता अशी माहिती समोर आली आणि हाय हॅलो नको थेट प्रश्न विचारायचा सल्ला हा लव गुरु अयानला देत होता। आप वही हो ना जो वहा मिले थे असा प्रश्न विचारून तो संवादाची सुरुवात करायचा। दरम्यान अयानला टिप्स देणारा हा लव गुरु कोण असा प्रश्न उपस्थित केला जातोय। तर अमरावतीच्या परतवाडामध्ये तरुणींचं लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडिओ प्रकरण जे आहे ते व्हिडिओ व्हायरल केल्याच्या प्रकरणामध्ये आता नवीन माहिती समोर आली आहे। आरोपी अयान ज्या कठोर नाका भागातील फ्लॅटवर मुलींचं लैंगिक शोषण करत होता त्याच कठोर नाका भागात असलेल्या द कॅफे रॉयल 10 मध्ये देखील मुलींना घेऊन जायचा। या कॅफेमध्ये मुलींना घेऊन बसण्यासाठी आरोपी अयान हा कॅफे चालकाला 400 रुपये द्यायचा। या कॅफेमध्ये प्रत्येक कपल्सला बसण्यासाठी वेगवेगळे सुरक्षित कंपार्टमेंट असल्याची सूत्रांची माहिती आहे। अमरावती जिल्ह्यातील परतवाडा येथे मुलींचे लैंगिक शोषण आणि त्यानंतर त्यांचे व्हिडिओ व्हायरल प्रकरणात आता अनेक खुलासे पुढे येत आहे। अयान अहमद हा जो आरोपी आहे तो मुलींना प्रेमजाळात ओढायचा आणि त्यानंतर मुलींना तो त्या फ्लॅटवर घेऊन जायचा, विविध ठिकाणच्या कॅफेमध्ये घेऊन जायचा। मी अमरावती शहरातील कठोरा नाका परिसरातील हा कॅफे आहे। हा कॅफे जो आहे कॅफे रॉयल 10 म्हणून कॅफे आहे। ही आपण बघू शकतो मोठी इमारत आहे आणि या इमारतीच्या बाजूला जर बघितलं तर अगदी 5 ते 7 दुकानानंतर भारतीय जनता पार्टीचे जे तिवसा मतदारसंघाचे आमदार आहे राजेश वानखडे यांचं संपर्क कार्यालय आहे आणि या संपर्क कार्यालयाच्या बाजूलाच हा कॅफे आहे आणि या कॅफेमध्ये 400 रुपये प्रति तासाप्रमाणे जोडप्यांना प्रायव्हसी दिली जाते, सेपरेट कंपार्टमेंट आहे आणि या ठिकाणी जे जोडपे येतात आणि या ठिकाणी तास बसतात। 400 रुपये प्रति तास आकारले जाते। अयान अहमद देखील याच ठिकाणी मुलींना आणायचा, या ठिकाणी तो अश्लील चाळे करायचा। पोलिसांनी या ठिकाणी काल अयानला आणलेला आहे आणि अयानची या ठिकाणी येऊन चौकशी देखील केलेली आहे आणि हा जो आपण पाहत आहोत हा कठोरा रोड आहे आणि याच कठोरा रोडला जर आपण बघितलं तर अगदी 500 मीटरच्या हाकेच्या अंतरावर अयानच्या मित्राचा जो मानव सुगंधी म्हणून होता त्याचा फ्लॅट होता। या कॅफेमध्ये आल्यानंतर अयान मुलींना तो त्या फ्लॅटवर घेऊन जायचा आणि त्याच फ्लॅटवर मुलींचं लैंगिक शोषण करायचा आणि त्यानंतर त्या व्हिडिओ काढायचा आणि तेच व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल झालेले आहे। या प्रकरणामध्ये आता नवीन खुलासे जे आहे ते येत आहे। या कॅफेसोबत त्याने अचलपूर आणि परतवाडा येथील कॅफेमध्ये देखील अनेक मुलींना नेलेलं आहे आणि आता या प्रकरणात जे SIT चौकशी स्थापन झालेली आहे या प्रकरणाची गंभीरता पालकमंत्र्यांनी देखील घेतली आहे। आज पालकमंत्री, पोलीस अधीक्षक आणि SIT चौकशीचे जे अधिकारी आहे यांच्यासोबत बैठक घेणार आहे। आत्तापर्यंत या प्रकरणात 8 मुलींचं लैंगिक शोषण झाल्याचं पुढं आलेलं आहे। 8 मुलींचे जवळपास 18 व्हिडिओ आणि 39 फोटोज जे आहे ते सोशल माध्यमावर व्हायरल झाले होते। राष्ट्रीय महिला आयोगाने देखील या घटनेची गांभीर्याने दखल घेतलेली आहे। त्यामुळे आणखी या प्रकरणात काय धक्कादायक खुलासे बाहेर येतात, आणखी पीडितांची संख्या वाढते काय किंवा आणखी आरोपींची संख्या देखील वाढते काय। आतापर्यंत 8 आरोपींना अटक करण्यात आलेली आहे, मात्र आरोपीच्या संख्येमध्ये आणखी वाढ होण्याची देखील शक्यता आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सागरसह संजय शेंडे, न्यूज 18 मराठी, अमरावती।